आज 14 डिसेंबर 2023 आज आरोग्य विभागातले सगळे कर्मचारी राज्यव्यापी जो संप सुरू आहे, राज्यावरती कर्मचारी संघटनेने जो संप करत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, लातूर शासनमान्य संस्था आहे, तसेच आमचे कर्मचारी वर्ग या आम्ही सगळे मिळून या संपाला पूर्णतः काम बंद आंदोलन करून त्यांना समर्थन देत आहे। आणि प्रशासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन जशीच्या तशी आम्हाला मिळवून द्यावी अशी एकच विनंती आम्ही प्रशासनाला करत आहे। किती सहभागी आहे कर्मचारी सहभागी आहे? जवळपास 300 ते 400 कर्मचारी आरोग्य खात्यामधले सगळे यामध्ये सहभागी आहेत। काम पूर्ण बंद राहणार काम पूर्ण बंद राहणार आहे। क्लास 3 क्लास पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने काय पर्यायी व्यवस्था केलेली आहे याबद्दल आम्ही सांगू शकत नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे कायमस्वरूपी कर्मचारी हे काम बंद आंदोलनावर आहेत। अतिआवश्यक जे सेवा आहेत त्या सध्या कोलमडलेल्या आहेत। सध्या काम करायला कुठलेही गव्हर्नमेंट कर्मचारी हॉस्पिटलमध्ये नाहीत। आम्हालाही काम बंद आंदोलन करायचं नाही आहे। मागे पण जे 7 दिवसाचा संप केलेला होता, प्रशासनाने आम्हाला म्हटलं होतं जुनी पेन्शन आम्ही देणार आहे, परंतु त्यावर अद्यापही कुठलाही तोडगा निघालेला नाही। ग्रॅज्युएटीच्या नावावर त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्या पेन्शनमध्ये काही बदल करून देऊ, पण आम्हाला बदल न करता जशीच्या तशी जुनी पेन्शन हवी आहे। त्यासाठी आज जवळपास महाराष्ट्रामधले सगळे कर्मचारी या राज्यव्यापी आंदोलनाला समर्थन देत आहेत। आज जे आंदोलन होत आहे प्रमुख मागण्या काय आहे? आज आमच्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संलग्न शाखा गोंदिया यांच्यामार्फत जे आपली पुराणी पेन्शन OPS आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करणे आणि जे कंत्राटदार आहेत फार पूर्वीपासून त्यांना समायोजन करून घेणे आणि समान वेतन देणे आणि महत्त्वाची भूमिका आहे या ठिकाणी की आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या अपुऱ्या जागा या ठिकाणी आहेत त्या त्वरित भरण्यात याव्यात आणि ज्यांना आहे जे मोठमोठे अधिकारी आहेत किंवा ज्या क्लास 1 क्लास 2 क्लास 3 आणि क्लास 4 आहेत या सर्वांच्या जागा त्वरित भरून जे आरोग्यसेवा आहे यांना प्रथम प्राधान्य द्यावं, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि महत्त्वाची मागणी म्हणजे आमची पेन्शन फार महत्त्वाची आहे, कारण आज जे आरोग्य कर्मचारी आहेत ते जवळपास आपले 30 ते 35 वर्ष हे सर्व्हिसमध्ये दिल्या जातात आणि त्यांचं अख्खं आयुष्य म्हटलं तर हे कार्यालयामध्ये जाते। तर मग शासन त्यांना त्यांचे जे वृद्धापणी का बरं त्यांना पेन्शन देऊ नको, म्हणून आम्ही प्रशासनाला अशी विनंती करत आहोत की त्यांनी आमची जे हक्काची जुनी पेन्शन आहे ती आम्हाला द्यावी। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो आणि म्हणतो पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची।